नमस्कार मंडळी, फ्लावरचे लॉलीपॉप बनवताना उरलेले बॅटरपासून नवीन रेसिपी आम्ही बनवणार आहे. उत्तप्पा बनवणार आहे. ते आता तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बॅटर आहे. हे बघा, ते उरलेलं बॅटर आहे. आता या बॅटरमध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि हे बारीक चिरलेला कांदा, हे सगळं टाकून मी एकजीव करणार आहे. हे बघा, पूर्ण एकजीव करत आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त एकदम फेटून घेतल्याच्या नंतर छान फेटायचं आहे. असं फेटून एकदम एकजीव करायचं त्याला. हे बघा, हे छान एकजीव केलेलं मी. आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकत आहे चवीपुरतं. आता हे फेटून घ्यायचं आहे. थोडंसं कमी पडलं, अजून आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं. मी थोडं करून टाकलेलं आहे, पण पूर्ण फेटून घेते. छान फेटून घेतल्याच्या नंतर मस्त फेटायचं, एकदम मस्त असं एकदम फ्लॉपी होईसारखं फेटत राहायचं. मागेच आम्ही लॉलीपॉप बनवले आहेत फ्लावरचे. तो व्हिडिओ अपलोड केला आहे, तर तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही हे बॅटर कशाचं बनवलं आहे. म्हणजे त्यानुसार तुम्ही बॅटर बनवू शकताय. बघा, मी फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि त्यानंतर आता हे टाकत आहे. टाकून झाल्यावर हे बघा, हे 2 चम्मच टाकत आहे आणि त्याला पसरून घ्यायचं आहे. हे बघा, हातानं तुम्ही आरामशीर पसरून घेऊ शकता. चम्मचनं फिरून घेऊ शकता, पण मला चम्मचनं काय फिरवता येत नाही, त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या हाताने फिरवते. हे काय पोळत नाही आहे आणि जास्त गरम पण नसतं, त्यामुळे आरामशीर तुम्ही पसरू शकता. हे छान पसरून घ्यायचं असं मस्त. चिटकत नाही जरासुद्धा, ना पोळत नाही. अजून काय एवढं गरम, एकदम गरम फ्राय पॅनवर टाकलं आहे तरी पण ते छान झालेलं आहे. हे बघा, मस्त एकदम छान. त्याला असं टाकून घ्यायचं. मस्त कडा सुटतात आहेत. हे बघा, जाळी पण थोडी यायला लागलेली, सुटलेली. हे थोडं तेल सोडायचं आपल्याला. मस्त छान खमंग सुगंध यायला की मग ह्याला पूर्ण उलटायचं. एकदम छान मस्त. हे बघा, हे असं उलटायचं. थोडंसं नंतर अजून तेल सोडायचं. थोडंसं हलकं तेल सोडायचं, जास्त नाही. हे बघा, थोडंसं हलकं. मस्त इकडून पण होणार आहे, जास्त तेल लागत नाही. हे बघा, हे असं मस्त झालेलं आपल्याला. छान पद्धतीचं केलेले आहेत, एकदम सुंदर झालेत. हे बघा, हे मी काढले मस्त. आता मी दुसरंही टाकून दाखवत आहे. एकदम छान, म्हणजे सुंदरच झालं आहे. हे बघा, हे असे झालेले आहेत. हे बघा, एकदम सॉफ्टली, एकदम मस्त, किती पण छान, एकदम नरम, सॉफ्ट. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. हे बघा, लोणचं घेतलेलं आहे लिंबाचं, हे दही घेतलेलं आहे आणि हे सॉस घेतलेला आहे. आता हे एकदम छान. आता मी तुम्हाला थोडंसं खाऊन दाखवते. हे बघा, हे दही आई खरंच लय भारी झालंय. हे बघा, कोण सॉसमध्ये घातलंय, कोण दहीमध्ये. हे आम्ही तिघींनी 3 घास घेतलेले आहेत. बघा, आम्ही खातो. किती टेस्टी आहे आई, खरंच तुम्ही लय भारी बनवलंय. पुन्हा एकदा असंच बनव प्लीज. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. मंडळी, तुम्ही करून बघा. झटपट रेसिपी आहे, खूप छान होती आणि खूपच टेस्टी होते आणि एकदम मुलांना खूप आवडेल. खूप छान लागते. तोंडात टाकल्या वेगळं ते खूप छान